हॅलो फ्रेंड्स, आज आपण लेन्स फॉर्म्युला, मॅग्निफिकेशन ऑफ लेन्स अँड पॉवर ऑफ लेन्स याबद्दल पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ द लेन्स फॉर्म्युला. लेन्स फॉर्म्युल्याबद्दल आपण पाहूया. आता लेन्स फॉर्म्युले म्हणजे काय? इट इज अ रिलेशन बिटवीन ऑब्जेक्ट डिस्टन्स यू, इमेज डिस्टन्स व्ही अँड द फोकल लेंथ एफ. या तिघांमध्ये जे रिलेशन आहे त्याला लेन्स फॉर्म्युला असं म्हणतात. सो लेन्स फॉर्म्युलाची डेफिनेशन आपण पाहूया. द इक्वेशन रिलेटिंग द ऑब्जेक्ट डिस्टन्स यू, इमेज डिस्टन्स व्ही अँड द फोकल लेंथ एफ ऑफ अ लेन्स इज कॉल्ड एज ए लेन्स फॉर्म्युला. या तिघांमध्ये जे रिलेशन आहे त्याला लेन्स फॉर्म्युला असं म्हणतात. सो ते काय रिलेशन आहेत आपण नंतर पाहणार आहोत. सो पण त्याआधी आपण अझम्पशन पाहूयात की काय अझम्पशन आहेत लेन्स फॉर्म्युलासाठी. द अझम्पशन मेड काय आहे? द लेन्स इज अ थिन अँड हॅज अ स्मॉल अपर्चर. लेन्स थिन असली पाहिजे आणि त्याचा अपर्चर लहान असला पाहिजे. ऑब्जेक्ट हा प्रिन्सिपल ॲक्सिसवरती असला पाहिजे, प्रिन्सिपल ॲक्सिसची क्लोज असला पाहिजे आणि इन्सिडेंट रे जो लेन्सवरती येत आहेत त्यांनी प्रिन्सिपल ॲक्सिसचे अँगल स्मॉल केला पाहिजे, स्मॉल अँगल तयार केला पाहिजे. ओके, हे 3 अझम्पशन आहेत फॉर दी लेन्स फॉर्म्युला. आता ह्या तिघांमध्ये जे रिलेशन आहे त्याला लेन्स फॉर्म्युला असं म्हणतात. कोणाकोणामधलं? जो ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स आणि फोकल लेंथ या तिघांमधलं जे रिलेशन आहे त्याला लेन्स फॉर्म्युला असं म्हणतात. मग आपल्याला जर लेन्स फॉर्म्युला माहीत असेल, म्हणजे लेन्स फॉर्म्युला आपल्याला फोकल लेंथ आपल्याला माहीत असेल आणि त्याच्यावरून आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचं आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्सबद्दल, तर जर रेसिप्रोकल ऑफ इमेज डिस्टन्स आणि रेसिप्रोकल ऑफ ऑब्जेक्ट डिस्टन्स या दोघांची जर ॲडिशन केली तर ती एक कॉन्स्टंट येते, कॉन्स्टंट टर्म येते आणि ती कॉन्स्टंट टर्म म्हणजेच रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ असते आणि त्यावरूनच आपण लेन्स फॉर्म्युला डिटरमाइन करतो. सो बघूया आपण. वेन द लेन्स ऑफ अ नॉन फोकल लेंथ एफ इज यूज टू फाइंड द रिलेशन बिटवीन ऑब्जेक्ट डिस्टन्स यू, इमेज डिस्टन्स व्ही अँड द व्हॅल्यू ऑफ 1/u + 1/v इज अ कॉन्स्टंट. ओके, जर आपल्याला फोकल लेंथ माहीत आहे एका लेन्सची आणि आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचं आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्सबद्दल आणि त्या दोघांची ॲडिशन, त्यांच्या जर रेसिप्रोकलची ॲडिशन जर कॉन्स्टंट येत असेल तर तो कॉन्स्टंट इज इक्वल टू 1/f. फोकल लेंथच्या रेसिप्रोकल एवढा असतो तो कॉन्स्टंट. दिस कॉन्स्टंट इज इक्वल टू द 1/f. देअरफॉर या तिघांमधलं जे रिलेशन आहे त्याला लेन्स फॉर्म्युला असं म्हणतात अँड विच इज गिवन बाय 1/v - 1/u इज इक्वल टू 1/f. या पद्धतीने लेन्स फॉर्म्युला लिहिला जातो. आता 1/v म्हणजे रेसिप्रोकल ऑफ इमेज डिस्टन्स, 1/u म्हणजे रेसिप्रोकल ऑफ ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि 1/f म्हणजे रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ. ओके, सो ही लेन्स फॉर्म्युला आहे तो कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स या दोघांमध्येही यूज केला जातो. फक्त साइन कन्व्हेन्शनचा विचार केला जातो या दोघांमध्येही की ऑब्जेक्ट कोणत्या डिस्टन्स कोणत्या साईडला आहे किंवा इमेज कोणत्या साईडला फॉर्म झाली आहे यानुसार त्याचे साईन घेतले जातात. लाईक आपण साइन कन्व्हेन्शनमध्ये पाहिलेलं आहोत. जर लेन्सच्या पुढं असेल एखादी ऑब्जेक्ट तर त्याचं डिस्टन्स हे निगेटिव्ह येतं, लेन्सच्या बिहाइंड असेल तर पॉझिटिव्ह येतं, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर असेल तर पॉझिटिव्ह असतं, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली असेल तर निगेटिव्ह असतं. सो अशा पद्धतीने साइन कन्व्हेन्शनचा आपण विचार केला जातो या लेन्स फॉर्म्युल्यामध्ये. ओके, आणि हे सगळे जे डिस्टन्स आहेत ते डिस्टन्स सगळे ऑप्टिकल सेंटरपासून मेजर केले जातात. ऑल द डिस्टन्स आर मेजर फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर ऑफ दी लेन्स. हे सगळे डिस्टन्स ऑप्टिकल सेंटरपासून घेतले जातात. सो आपण लेन्स फॉर्म्युलाबद्दल पाहिलेलं आहे. लेन्स फॉर्म्युला म्हणजे 1/v - 1/u इज इक्वल टू 1/f, वेअर v इज द इमेज डिस्टन्स, u इज द ऑब्जेक्ट डिस्टन्स अँड f इज द फोकल लेंथ. यानंतर आपल्याला लिनियर मॅग्निफिकेशन ऑफ लेन्स पाहायचं आहे. आता लिनियर मॅग्निफिकेशन ऑफ लेन्स म्हणजे काय? तर रेशो ऑफ साईज ऑफ इमेज टू द साईज ऑफ ऑब्जेक्ट. इमेजची साईज आणि ऑब्जेक्टची साईज या दोघांमधला जो रेशो असतो त्याला लिनियर मॅग्निफिकेशन ऑफ लेन्स असं म्हणतात. सो ह्याची डेफिनेशन काय येईल? द रेशो ऑफ साईज ऑफ इमेज formed by the refraction from the lens to the size of the object is called as a linear magnification produced by the lens and it is represented by the symbol m. m या सिम्बॉलने त्याला रिप्रेझेंट करतात. The size of image formed by the lens varies with the position of the object. ऑब्जेक्टची साईज जशी जशी चेंज होईल तशी इमेजची साईज ही चेंज होत असते. ओके, सो ह्यांच्यामधलं रिलेशन जे आहे ते आपण काढतो बाय टेकिंग देअर रेशो ऑफ देअर सायझेस आणि ह्याच रेशोला आपण लिनियर मॅग्निफिकेशन ऑफ अ लेन्स असं म्हणतो. लाईक वी सी हिअर इन दिस डायग्राम. आपण जर ह्या डायग्राममध्ये पाहिलं तर यू दिसेल आपल्याला. यू म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स, व्ही म्हणजे इमेज डिस्टन्स फ्रॉम द लेन्स ऑर द ऑप्टिकल सेंटर, त्यानंतर H0 म्हणजे ऑब्जेक्ट हाईट आणि H1 म्हणजे इमेज हाईट. ओके, सो आपण ह्यावरनं मॅग्निफिकेशन ऑफ लेन्सचा फॉर्म्युला काय लिहू शकतो? द मॅग्निफिकेशन ऑफ लेन्स m इज इक्वल टू साईज ऑफ इमेज डिवायडेड बाय साईज ऑफ ऑब्जेक्ट विच इज इक्वल टू H1/H0. ओके, आता ही जी साईज ऑफ इमेज आणि साईज ऑफ ऑब्जेक्टचा जो रेशो आहे तो इक्वल असतो टू द डिस्टन्स ऑफ इमेज टू द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. डिस्टन्स ऑफ इमेज आणि ऑब्जेक्टचा जर डिस्टन्सचा रेशो घेतला तर तो रेशो आणि हा जो मॅग्निफिकेशनमध्ये घेतलेला आहे आपण साईजचा रेशो हा दोन्ही इक्वल असतो. म्हणून आपण मॅग्निफिकेशन असंही लिहू शकतो m इज इक्वल टू साईज ऑफ इमेज डिवायडेड बाय साईज ऑफ ऑब्जेक्ट
विच इज इक्वल टू इमेज डिस्टन्स डिवायडेड बाय ऑब्जेक्ट डिस्टन्स. आणि हे सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये असंही लिहितात. एम इज इक्वल टू h1/h0 विच इज इक्वल टू v1/u1. h1 म्हणजे इमेज हाईट, h0 म्हणजे ऑब्जेक्ट हाईट्स, u1 म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि v1 म्हणजे इमेज डिस्टन्स. ओके, हे आपण मॅग्निफिकेशनबद्दल पाहिलेलं आहे. मॅग्निफिकेशनमध्ये रेशो घेतला जातो ऑफ देअर सायझेस ऑर ऑफ देअर डिस्टन्सेस. कुणाकुणामधला रेशो घेतला जातो तर इमेज आणि ऑब्जेक्टमधला. ओके, सो नेक्स्ट आपण पॉवर ऑफ लेन्स पाहणार आहोत. पॉवर ऑफ लेन्स म्हणजे काय? ओके, तर पॉवर ऑफ लेन्स म्हणजे लेन्सची अशी कॅपॅसिटी की ज्या कॅपॅसिटीने तो एखादी लाईटची रेज कॉन्व्हर्ज करतो किंवा डायव्हर्ज करतो, त्या कॅपॅसिटीला पॉवर ऑफ लेन्स असं म्हणतात. मग ही पॉवर ऑफ लेन्स पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते. बट इन केस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स पॉवर ही पॉझिटिव्ह असते आणि इन केस ऑफ कॉन्केव्ह लेन्स पॉवर ही निगेटिव्ह असते. ओके, सो आपण पॉवर ऑफ लेन्सबद्दल पाहूयात. पहिल्यांदा आपण त्याची डेफिनेशन पाहूया. इट इज अ कॅपॅसिटी ऑर द ॲबिलिटी ऑफ द लेन्स टू डेव्हिएट द पाथ ऑफ द रेज पासिंग थ्रू इट. त्यातून जो रेज पास होणार आहेत त्यांना डेव्हिएट करण्याची त्याची जी ॲबिलिटी आहे किंवा त्याची जी कॅपॅसिटी आहे, त्याला कॉन्व्हर्ज करायचं का डायव्हर्ज करायचं, किती कॉन्व्हर्ज करायचं, किती डायव्हर्ज करायचं, त्याला पॉवर ऑफ लेन्स असं म्हणतात. द लेन्स प्रोड्युसिंग मोर कॉन्व्हर्जिंग अँड मोर डायव्हर्जिंग इज सेड टू हॅव अ मोर पॉवर. ज्या लेन्स जास्त कॉन्व्हर्ज होतात किंवा जास्त डायव्हर्ज होतात त्यांची पॉवर ही जास्त असते. पॉवर ऑफ लेन्स ही रिलेटेड असते फोकल लेन्सशी. लाईक पॉवर ऑफ लेन्स हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो लाईक टू द फोकल लेंथ. जर फोकल लेंथ कमी असेल तर त्या लेन्सची पॉवर जास्त असते, जर फोकल लेंथ जास्त असेल तर त्या लेन्सची पॉवर कमी असते. ओके, सो आपण हे कसं लिहू शकतो? द पॉवर ऑफ लेन्स इन डायोप्टर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द फोकल लेंथ इन मीटर. ओके, हे साईन आहे त्याला डायरेक्टली किंवा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असं म्हणतात. आता इथं 1/f घेतला आहे म्हणून ह्याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द फोकल लेंथ असं म्हणतात. फोकल लेंथ मीटरमध्ये मेजर केली जाते आणि पॉवर ऑफ लेन्स डायोप्टरमध्ये मेजर केला जातो. ओके, आणि हे डायोप्टरचं युनिट आपण कॅपिटल डीमध्येही लिहू शकतो. द युनिट ऑफ पॉवर इज डायोप्टेड विच इज डिनोटेड बाय द लेटर कॅपिटल डी. जर फोकल लेंथ लहान असेल तर पॉवर जास्त असते. पॉवर ऑफ लेन्स इन केस ऑफ कॉन्केव्ह मिरर किंवा कॉन्केव्ह लेन्स निगेटिव्ह असते अँड पॉवर ऑफ लेन्स इन केस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स पॉझिटिव्ह असते. ओके, पॉवर ऑफ लेन्स कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह अँड द पॉवर ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज निगेटिव्ह. नेक्स्ट आपण कॉम्बिनेशन ऑफ लेन्स असं पाहायचं आहे. कॉम्बिनेशन ऑफ लेन्स म्हणजे काय? जर दोन लेन्स असतील त्या दोघां लेन्सचा फोकल लेंथ एकाचा F1 असेल दुसऱ्याचा F2 असेल आणि ते दोन्ही लेन्स जर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर त्यांचा जो इफेक्टिव्ह फोकल लेंथ असतो त्याला कॉम्बिनेशन ऑफ फोकल लेंथ असं म्हणतात. काय आहे? इफ टू लेन्सेस विथ अ फोकल लेंथ F1 and F2 आर केप्ट इन अ कॉन्टॅक्ट विथ ईच अदर द इफेक्टिव्ह फोकल लेंथ ऑफ द कॉम्बिनेशन F इज गिवन बाय. कसं लिहिलं जातं तर 1/f इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2. दोघांच्याही फोकल लेंथच्या रेसिप्रोकलची सम केली जाते अँड विच इज इक्वल टू द रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ ऑफ दी कंबाईन लेन्सेस. त्या दोन्ही लेन्सचा कंबाईन 1/f असणार आहे अँड विच इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2. इंडिव्हिज्युअल फोकल लेंथची आपण काय करणार आहे? ॲडिशन करणार आहे. त्याचबरोबर आपण पॉवर ऑफ लेन्स ही काढू शकतो कॉम्बिनेशन. द इफेक्टिव्ह पॉवर ऑफ कॉम्बिनेशन ऑफ लेन्स P इज गिवन बाय. कसं घेतलं जातं? P इज इक्वल टू P1 प्लस P2 वेअर P1 इज द पॉवर ऑफ one lens, P2 is the power of second lens and P1 is equal to 1/f1 and P2 is equal to 1/f2 and P is equal to 1/f. अशा पद्धतीने आपण लेन्स फॉर्म्युला, मॅग्निफिकेशन ऑफ लेन्स अँड पॉवर ऑफ लेन्स पाहिलेला आहे. आता आपण ह्या तिघांवरती एक दोन क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, काय आहे फर्स्ट क्वेश्चन? An object is placed vertically at a distance of 20 cm from a convex lens. If the height of the object is 5 cm and the focal length of the lens is 10 cm, what will be the position, size and the nature of image? How much the bigger will the image be as compared to that of the object? ओके, काय सांगितलं आपल्याला? एक ऑब्जेक्ट आहे जो व्हर्टिकली प्लेस केलेला आहे इन फ्रंट ऑफ द कॉन्वेक्स लेन्स. 20 सेंटीमीटर अंतरावरती आहे. हाईट ऑफ ऑब्जेक्ट 5 सेंटीमीटर आहे. फोकल लेंथ ऑफ लेन्स 10 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला त्या इमेजची पोझिशन, साईज आणि नेचर फाइंड आउट करायचं आहे आणि ती इमेज किती बिगर आहे ते पण आपल्याला कम्पेअर करायचं आहे. ओके, टू द ऑब्जेक्ट. ह्याचं आपण आन्सर कसं लिहू शकतो? आपल्याला पहिल्यांदा गिवन काय काय दिले ते लिहायचं आहे. काय दिलं आहे आपल्याला गिवन? तर आपल्याला ऑब्जेक्ट दिलेला आहे विच इज ॲट अ 20 सेंटीमीटर फ्रॉम द कॉन्वेक्स लेन्स. म्हणजेच ऑब्जेक्ट डिस्टन्स दिला आहे U.
ते आपण मायनसमध्ये घेणार आहे, कारण की ते इन फ्रंट ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स आहे. फ्रंटला असेल तर निगेटिव्ह साईन घेतो अकॉर्डिंग टू द साईन कन्व्हेन्शन. सो यू आपला -20 येणार आहे. त्यानंतर ना हाईट ऑफ ऑब्जेक्ट दिली आहे 5 सेंटीमीटर आणि फोकल लेंथ दिली आहे 10 सेंटीमीटर. सो आपण ते लिहिणार आहोत. अज्युम दॅट हाईट ऑफ ऑब्जेक्ट H1 इज 5 सेंटीमीटर, फोकल लेंथ F इज 10 सेंटीमीटर, द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट U इज -20 सेंटीमीटर. देन आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे, इमेज डिस्टन्स V कॅल्क्युलेट करायचं आहे, हाईट ऑफ इमेज H2 कॅल्क्युलेट करायचे आहे अँड मॅग्निफिकेशन ही आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो त्यासाठी आपण लेन्स फॉर्म्युलाचा यूज करणार आहोत, कारण की आपल्याला इमेज डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला ऑब्जेक्ट डिस्टन्स माहिती आहे आणि फोकल लेंथ माहिती आहे. सो वी विल यूज लेन्स फॉर्म्युला 1/v - 1/u इज इक्वल टू 1/f. 1/v फाइंड आउट करायचं आहे, म्हणून आपण 1/u ह्या साईडला घेणार आहोत. इक्वल टू साईडच्या दुसऱ्या साईडला गेल्यानंतर ना हा निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होणार आहे. 1/v इज इक्वल टू 1/u प्लस 1/f. त्यानंतर आपण व्हॅल्यू पुट करणार आहोत. 1/-20 प्लस 1/10. त्यानंतर त्यांचा LCM काढला 20, तर -1 प्लस 2/20 विच इज इक्वल टू 1/20. म्हणजेच आपला V येणार आहे 20 सेंटीमीटर. आपण इथे डायग्राममध्ये पाहिलं तर आपल्याला दिसेल फोकल लेंथ 10 सेंटीमीटरवरती आहे, ऑब्जेक्ट 20 सेंटीमीटरवरती आहे आणि हाईट 5 सेंटीमीटर आहे. मग त्यावरून आपण इमेज डिस्टन्स लिहू शकतो 20 सेंटीमीटर. आता इमेजचं डिस्टन्स हे पॉझिटिव्ह आलेलं आहे, म्हणजेच इमेज लेन्सच्या दुसऱ्या साईडला तयार झालेली आहे, अदर साईडला तयार झालेली आहे. आता ह्यानंतर आपल्याला मॅग्निफिकेशन काढायचं आहे. ओके, सो मॅग्निफिकेशनवरून आपल्याला कळेल की ती इमेज इन्व्हर्टेड असेल का व्हर्च्युअल असेल का रिअल असेल ते आपल्याला कळेल. आता मॅग्निफिकेशन कसं फाइंड आउट करणार आहे, H2/H1 इज इक्वल टू V/U. आता ह्यामध्ये आपल्याला H2 फाइंड आउट करायचं आहे. H1 गिवन आहे, V गिवन आहे आणि U गिवन आहे. ओके, V आपण फाइंड आउट केलेला आहे आत्ता इथं 20 सेंटीमीटर. U आपल्याला गिवन दिलं आहे, H1 पण गिवन दिलं आहे, त्यावरून आपल्याला H2 काढायचं आहे. आपण ह्या फॉर्म्युलाला कसं लिहिणार आहोत, H2 इज इक्वल टू V/U इंटू H1 विच इज इक्वल टू 20/-20 इंटू 5. हे जर एकमेकाला गेले तर -1 येईल. -1 इंटू 5 म्हणजे -5 सेंटीमीटर आपली H2ची व्हॅल्यू येईल. म्हणजेच आपण असंही लिहू शकतो V/U इज इक्वल टू 20/-20 इज इक्वल टू -1. म्हणजेच मॅग्निफिकेशन आपलं निगेटिव्ह आलेलं आहे -1. H2 पण आपला निगेटिव्ह आलेला आहे -5. मग यावरून आपण असं म्हणू शकतो की आपली जी इमेज तयार झालेली आहे ती इन्व्हर्टेड असेल, कारण की बिलो दी प्रिन्सिपल ॲक्सिस असणार आहे, हाईट मायनस आहे म्हणल्यावर, आणि मॅग्निफिकेशन ही मायनस आहे, म्हणजे ही इमेज आपली रिअल असणार आहे. ओके, सिन्स देअर इज अ निगेटिव्ह साईन टू द हाईट ऑफ इमेज अँड द मॅग्निफिकेशन, दिस मीन्स दॅट द इमेज इज इन्व्हर्टेड अँड द रिअल. ही इमेज रिअल आणि इन्व्हर्टेड असेल आणि बिलो दी प्रिन्सिपल ॲक्सिस असेल, आणि ही ऑब्जेक्टच्या साईज एवढीच असेल, कारण की V आपला ऑब्जेक्ट डिस्टन्स एवढाच आलेला आहे 20 सेंटीमीटर. ओके, सो अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन फर्स्ट सॉल्व केलेला आहे, की ज्यामध्ये आपण लेन्स फॉर्म्युला आणि मॅग्निफिकेशनचा यूज केलेला आहे. नेक्स्ट आपण पॉवर ऑफ लेन्ससाठी एक क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन 2, द फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स इज 20 सेंटीमीटर, व्हॉट विल बी इट्स पॉवर. जर फोकल लेंथ 20 सेंटीमीटर असेल तर त्याची पॉवर काय असेल. आता पॉवरचा फॉर्म्युला आहे 1/4 फोकल लेंथ. जर आपल्याला फोकल लेंथ दिली असेल तर त्यावरून आपण पॉवर काढू शकतो. कसं काढणार, तर आपल्याला गिवन दिलेलं आहे F 20 सेंटीमीटर, त्याला आपण मीटरमध्ये कन्वर्ट करू शकतो 0.2 मीटर. त्यावरून आपल्याला पॉवर ऑफ लेन्स काढायचं आहे. पॉवर ऑफ लेन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, विच इज इक्वल टू 1/f. एफच्या जागी आपण व्हॅल्यू ठेवली 1/0.2. हे जर डिव्हिजन केलं आपण तर ते 5 येईल, म्हणजे 5 डायोप्टर ही आपली पॉवर ऑफ लेन्स आलेली आहे. ओके, अशा पद्धतीने आपण क्वेश्चन 2 ही सॉल्व केलेला आहे, विच इज बेस्ड ऑन द पॉवर. तो पॉवरवरती बेस्ड होता. ओके, थँक्यू.